नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे महाशिवरात्री. त्या निमित्ताने इथे मी अर्धा किलो साबुदाणा आणला आहे. आता तो मी भिजत घालत आहे. तो भिजत घालण्यासाठी मी कोमट पाणी करणार आहे आणि त्यामध्ये ते साबुदाणा टाकून देणार आहे. कारण मी रात्री भिजत घातलेला नाही आहे आणि मला वडे बनवायचे आहेत. आता इथे मी कोमट पाणी केलेलं आहे. त्यामध्ये आता मी सर्व साबुदाणा टाकून देतीये. तर 2 ते 3 तास मी त्यामधलं पाणी काढून झाकून ठेवणार आहे. चला तर आता धुवून घेतला आहे आपण आणि थोडंसंच पाणी टाकून भिजलेला आहे आपला साबुदाणा. चला तर इथे आता मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत. खूप गाळ शिजवला आहे बटाटा, कारण आपल्याला वडे बनवायचे आहेत. आणि इथं मीठ मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, हिरवा. त्याने वडे खूप छान लागतात ते. चला तर आता मिक्स करून घेते मी. बटाटा खूप मऊ शिजवला आहे. आता हा सर्व साबुदाणा मी त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि सर्व हाताने मिक्स करत आहे. चला तर सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपण वडे थापून घेऊया. बघा, वडे थापून घेतलेले आहेत आणि तळून पण झालेले आहेत. अशा प्रकारे मी एक एक वडा टाकून तळून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत, साबुदाणा वडे, महाशिवरात्री स्पेशल. तुम्हाला जर माझे वडे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहे शेंगदाण्याची चटणी. तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता.